चला सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, शुभ सकाळ. आज आपण जो काही 10th क्लासचा थर्ड चॅप्टर, 5 सेकंडचा थर्ड चॅप्टर सुरू करणार आहोत. लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड. ओके, आपण याच्या अगोदर पार्ट फर्स्ट पाहिलं होतं, म्हणजे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट फर्स्ट याचाही अभ्यास केलेला होता आपण. त्यामध्ये जे काय सेल्स होत्या तर त्यांचा अभ्यास केला होता. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एनर्जी प्रोडक्शन वगैरे कसं होतं हे आपण सेकंड चॅप्टर मध्ये बघितलं होतं. आता या थर्ड चॅप्टर मध्ये आपल्याला रिप्रोडक्शन कसं घडून येतं, सेक्सुअली कसं घडून येतं, असेक्सुअल रिप्रोडक्शन कसं घडून येतं हे पाहायचंय. देन रिप्रोडक्शन आणि त्याची मॉडर्न टेक्नॉलॉजी कशा आहेत रिप्रोडक्शन घडून आणण्याच्या ते पाहायचे. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बघायची आहे, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ कशी जपली पाहिजे हे पण पाहायचं आहे. अँड देन पॉप्युलेशन एक्सप्लोजन. ओके, लोकसंख्येचा विस्फोट, असे काही आपल्याला यामध्ये पॉइंट्स पाहायचे आहेत. बऱ्यापैकी तुम्हाला झालेला आहे 90 पर्यंत, त्याच्यावरतीच आधारित हा 10th चॅप्टर आहे, थर्ड चॅप्टर. जर अगोदरच माहिती असेल तर तुम्हाला हे नक्कीच सोपं जाईल. ओके, चला मग आपण आपल्या चॅप्टरला सुरू करणार आहोत. आपल्या चॅप्टरचं नेम टाकून घेऊयात, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड. लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड. हा जो चॅप्टर आहे पहा, तुम्हाला एक्झाम साठी 7 मार्क्स 7 मार्काला विचारला जातो. सात मार्काचं चॅप्टर आहे पहा. हा परीक्षेला यावर्षी 7 मार्कासाठी तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात, हे लक्षात ठेवायचंय. आता पहा, आपली ही जी काही लाईफ प्रोसेस आहे, म्हणजे आपलं जी काही जीवन प्रक्रिया आहे, तर या जीवन प्रक्रियेमध्ये आपल्याला माहितीये लाईफ प्रोसेस जी असते, आपल्या लाईफ प्रोसेस मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय चालू असतात, प्रोसेसेस असतात, म्हणजे प्रक्रिया चालू असतात. मग या प्रोसेसेस तुम्हाला माहिती आहेत का? विच लाईफ प्रोसेस, कोणत्या आहेत बरं लाईफ प्रोसेस? आपण पाहिलेलं आहे, या लाईफ प्रोसेस ज्या आहेत हे आपण पाहिलेल्या आहेत, जसं की न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, एक्सक्रिएशन, सेन्सेशन अँड रिस्पॉन्स etc. are essential to each living organisms to remain alive. म्हणजे जर एखाद्या सजीवाला जीवन जगायचं असेल, ठीक आहे, आपण जीवन जगतोय म्हणजे आपल्याला काय लाईफ प्रोसेसेसची आवश्यकता आहे. म्हणजे आपल्याला कशाची आवश्यकता असते? न्यूट्रिशन. न्यूट्रिशन सगळ्यांना माहितीये, पोषक तत्वे, पोषणाची आवश्यकता असते. रेस्पिरेशन, श्वसन, श्वसन जे आपण करत असतो, इनहेल अँड एक्सहेल, ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड. रेस्पिरेशन आवश्यक आहे जीवन जगण्यासाठी, इसेन्शियल फॉर रिमेन अलाइव्ह. ओके, देन एक्सक्रिएशन, उत्सर्जन आवश्यक आहे. देन सेन्सेशन अँड रिस्पॉन्स, त्यालाच आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन म्हणू शकतो. संवेदन आणि प्रतिसाद, नियंत्रण आणि त्याला कोऑर्डिनेशन, समन्वय साधणं. संवेदन म्हणजे आपल्याला जरी काटा टोचला तरी आपल्याला काय होतात, ते काटा टोचल्याच्या संवेदना आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपण त्याला रिस्पॉन्स देतो, त्याला प्रतिसाद देतो, आपण आपला पाय मागे घेऊन. ओके, असं जे काही आहेत सेन्सेशन अँड रिस्पॉन्स, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन,
हे सगळे जे काही लाईफ प्रोसेसेस आहेत ते या लिव्हिंग ऑर्गॅनिझम साठी कशा आहेत, इसेन्शियल आहेत. रिमेन्स अलाइव्ह म्हणजे जीवन जगण्यासाठी. ते पहा, याही व्यतिरिक्त यात लाईफ प्रोसेस आहेतच मी सांगितलेलं, पण त्याही व्यतिरिक्त एक आणखी एक लाईफ प्रोसेस आहे पहा. वन ऑफ द लाईफ प्रोसेस ऑकर्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दॅट इज रिप्रोडक्शन. कोणती आहे? रिप्रोडक्शन. बाकीच्या तर लाईफ प्रोसेसेस आहेतच, पण रिप्रोडक्शन सुद्धा काय आहे? महत्वाची लाईफ प्रोसेस आहे. दिस लाईफ प्रोसेस इज इसेन्शियल फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ही सुद्धा लाईफ प्रोसेस कशासाठी? लिव्हिंग ऑर्गॅनिझम साठी महत्वाची आहे. परंतु पहा, रिप्रोडक्शन जे आहे तर हे रिप्रोडक्शन डज नॉट हेल्प टू ऑर्गॅनिझम टू रिमेन अलाइव्ह. परंतु ही जी काही लाईफ प्रोसेस आहे तर ही लाईफ प्रोसेस मानवाचं जीवन जगण्यासाठी मदत करत नाही. म्हणजे रिप्रोडक्शन जरी होत नसेल, सजीवांमध्ये रिप्रोडक्शन जरी होत नसेल, तरी तो स्वतःचं जीवन काय करू शकतो? जगू शकतो. आलंय लक्षात? म्हणजेच ही जी काही लाईफ प्रोसेस आहे, इट इज डज नॉट हेल्प टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अलाइव्ह. म्हणजे जीवन जगण्यासाठी ही एवढी महत्वाची प्रोसेस नाहीये. परंतु हे कशासाठी महत्वाची आहे? इट हेल्प टू मेंटेन, it help to maintain continuity of a species of that organism. परंतु त्या सजीवाची काय करण्यासाठी? त्या प्रजातींचा, ती प्रजाती जिवंत राहण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी हे रिप्रोडक्शन महत्वाचं आहे. आपली लोकसंख्या तर खूप वाढलेली आहे, आपल्याला माहितीये. आपण तर खूपच आपल्या प्रजातीचा काय केलेला आहे? विस्तार केलेला आहे आपली प्रजाती जिवंत राहण्यासाठी. ओके. म्हणजे एखाद्या सजीवाची ती प्रजाती जर आपल्याला जिवंत ठेवायची असेल, पुढे पिढ्यानपिढ्या जर जिवंत ठेवायची असेल, तर त्याच्यासाठी काय आवश्यक आहे? रिप्रोडक्शन आवश्यक आहे, प्रजनन आवश्यक आहे. ओके. मग हे जे काही रिप्रोडक्शन आहे हे कशासाठी आवश्यक आहे हे लक्षात आलं का तुमच्या? टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ द स्पेसिस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम्स. मग आता यावरून आपण रिप्रोडक्शनची डेफिनेशन सांगू शकतो पहा. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम्स ऑफ अ सेम स्पेसिस बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनचे आपण डेफिनेशन सांगू शकतो. फॉर्मेशन ऑफ अ न्यू स्पेसिस, formation of new मॅडम ब्लर species. Okay. Formation of new species of a same species. Formation of new organisms. Sorry. Formation of new organism of a same species of same species by earlier existing, by earlier existing, by earlier existing organism is called reproduction. ठीक आहे, त्याला आपल्याला काय म्हणायचंय? रिप्रोडक्शन. काय सांगितलंय? फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पीसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड रिप्रोडक्शन. म्हणजे एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार करणं, या प्रक्रियेला काय म्हणायचे? रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं.
एकच सजीव आहे आणि त्या सजीवापासून त्याच प्रजातीचा म्हणजे एखादा सजीव कुत्रा घेतला तर त्या कुत्र्याचा त्याच्याच जे काही प्रजाती आहे, कुत्र्याची जी प्रजाती आहे, तर त्यांच्यामध्ये एक नवीन सजीव तयार होणं, त्याला आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन असं म्हणत असतो, प्रजनन असं म्हणतो. आलंय लक्षात? याला आपल्याला रिप्रोडक्शन असं म्हणायचंय. ही रिप्रोडक्शन सुद्धा एक काय आहे, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मधली ही सगळ्यात महत्वाची एक काय आहे प्रक्रिया मानली जाते. अँड इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन ऑफ इच स्पेसीज. प्रत्येक प्रजातीची जी उत्क्रांती घडून आलेली आहे, तर त्या उत्क्रांतीसाठी हे एक काय महत्वाचं कारण ठरलेलं आहे. कोणतं? रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन हे काय? इट इज द रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन ऑफ इच स्पेसीज. अँड इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन ऑकर्स मेनली इन टू मेथड्स. ही जे काही रिप्रोडक्शन आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये टू मेथड्सने घडून येतं. आणि त्या टू मेथड्स कोणत्या आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये घडून येणाऱ्या? असेक्सुअल रिप्रोडक्शन अँड सेक्सुअल रिप्रोडक्शन. टू मेथड्स आहेत पहा रिप्रोडक्शनच्या. मेथड्स येतात रिप्रोडक्शनच्या. कोणत्या आहेत ते? असेक्सुअल रिप्रोडक्शन अँड सेक्सुअल रिप्रोडक्शन. असेक्सुअल रिप्रोडक्शन. असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे अलैंगिक प्रजनन आणि सेक्सुअल म्हणजे लैंगिक प्रजनन. ओके. मग आता हे असेक्सुअल रिप्रोडक्शन कसं घडून येतं हे आपल्याला पाहायचंय. रिप्रोडक्शनचं तर आपण पाहिलं, रिप्रोडक्शनची डेफिनेशन पाहिली. रिप्रोडक्शन हे कशासाठी? लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी एक इम्पॉर्टंट काय आहे? कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आणि इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इच ऑर्गॅनिझम्स किंवा इच इव्होल्युशन ऑफ इच स्पेसिस. प्रत्येक प्रजातीच्या उत्क्रांतीसाठी हे रिप्रोडक्शन कसं आहे? रिस्पॉन्सिबल ठरलेलं आहे. आणि यावरूनच पहा रिप्रोडक्शनचे काय पडलेले आहेत? टू मेथड्स पडलेले आहेत. विच इज दॅट? असेक्सुअल रिप्रोडक्शन अँड सेक्सुअल रिप्रोडक्शन. मग आता आपल्याला असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं. असेक्सुअल रिप्रोडक्शन. मग पहा असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम्स बाय अन ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट इज कॉल्ड असेक्सुअल रिप्रोडक्शन. म्हणजे यामध्ये काय होतं की जो सेम स्पेसिस एकाच प्रजातीपासून जर काय होत असेल, एक नवीन सजीव तयार होत असेल, परंतु त्याच्यामध्ये कशाचं इन्व्हॉल्वमेंट नसतं? गॅमेट्स. गॅमेट्स म्हणजे जे जनुके असतात, युग्मक निर्मिती विना युग्मक असतात, तर त्या युग्मक निर्मिती विना काय केलं जातं? यामध्ये रिप्रोडक्शन घडून आणलं जातं आणि एक न्यू स्पेसिस, एक नवीन प्रजाती निर्माण केली जाते. याला आपल्याला काय म्हणायचं? असेक्सुअल रिप्रोडक्शन. गॅमेट्स माहितीये तुम्हाला? फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट. ओके. मग हे फिमेल आणि मेल गॅमेट जेव्हा काय होतात त्यांचं रिकॉम्बिनेशन घडून येतं आणि एक न्यू ऑर्गॅनिझम तयार होतो, तेव्हा ते सेक्सुअल रिप्रोडक्शन असतं. परंतु यामध्ये विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ दिस गॅमेट, मेल अँड फिमेल गॅमेट, मेल आणि फिमेल गॅमेट या दोन्हींचं इन्व्हॉल्वमेंट या असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये होत नाही. तरी सुद्धा यांचं काय होतं? रिप्रोडक्शन खूप घडून येतं. तरी सुद्धा काय होतं? एक न्यू ऑर्गॅनिझम तयार होतो. त्याला आपल्याला काय म्हणायचंय? असेक्सुअल रिप्रोडक्शन असं म्हणायचंय. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. फॉर्मेशन process of formation of new organism by an organism, new organism by an organism of same species, an organism
of same species without involvement of gamete. विदाउट, हे महत्वाचे पहा, विदाउट involvement of gamete is called asexual reproduction. त्याला आपल्याला काय म्हणायचे, असेक्सुअल रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. Process of formation of new organism by an organism of a same species without involvement of gamete is called asexual reproduction. म्हणजे युग्मक निर्मिती विना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने जी काही नवीन नवजात प्रजातीची निर्मिती करण्यात येत असते, तर त्या प्रक्रियेला आपल्याला काय म्हणायचे, असेक्सुअल रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. ओके, लक्षात आलीये सगळ्यांच्या. असेक्सुअल रिप्रोडक्शन कसं घडून येतं. गॅमेट्स माहितीये ना, मेल अँड फिमेल गॅमेट. ओके, गॅमेट्स लक्षात ठेवा, मेल आणि फिमेल गॅमेट्स असतात. तर यांचा सहभाग यामध्ये असत नाही. असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये यांचा सहभाग नसतो आणि तरी सुद्धा काय होतं, यांचं रिप्रोडक्शन घडून येतं, एक न्यू ऑर्गॅनिझम तयार होतो, तेव्हा त्याला आपल्याला असेक्सुअल रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. आणि पहा, जे काही रिप्रोडक्शन आहे, दिस रिप्रोडक्शन does not involve union of two different gametes. The new organism has exact genetic similarity with a reproducing organism. पहा, या ठिकाणी हे दोन भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय घडून येणारं प्रजनन आहे. म्हणजे दोन भिन्न पेशी कोणत्या आहेत, कोणते येतं, गॅमेट्स, विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ दिस टू गॅमेट्स, म्हणजे फिमेल आणि मेल गॅमेट जे आहेत, तर यांचे इन्व्हॉल्वमेंट यामध्ये नसतं आणि तरी सुद्धा काय होतं, अ न्यू ऑर्गॅनिझम हॅज एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलरिटी विथ रिप्रोडक्टिंग ऑर्गॅनिझम. आणि तरी सुद्धा काय होतं, हे प्रजनन असं नसल्यामुळे तरी सुद्धा काय होतं, नवजात सजीव जो असतो हा तंतोतंत, सांगितलंय तंतोतंत मूळ सजीवासारखाच असतो. यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट इन्व्हॉल्व करत नाही, तरी सुद्धा जो नवीन सजीव तयार होतो, तर हा सजीव त्यांची जी प्रजाती असते तर त्यांच्या एक्झॅक्टली सिमिलर असतो. एक्झॅक्ट जेनेटिकली सिमिलर म्हणजे ते कसे असतात, तंतोतंत सारखीच आपल्याला दिसून येतात. अँड दिस इज अ uniparental reproduction and it occurs by mitotic cell division. या प्रजननात केवळ एकाच जनकापासून काय केला जातो, दुसऱ्या सजीवाची निर्मिती केली जाते. दिस इज अ युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन. हे कसं युनिपॅरेंटल आहे, म्हणजे एकाच सजीवापासून हे काय केलं जातं, याचं रिप्रोडक्शन घडून आणलं जातं. जसे की सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होत असतं, मेल आणि फिमेल दोन गॅमेट्स असतात आणि त्यांचं रिकॉम्बिनेशन झाल्याच्या नंतर एक नवीन सजीव तयार होतो. पण या ठिकाणी काय असतं, असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन घडून येतं. केवळ एकाच जनुकापासून काय केली जाते, नवीन प्रजातीची निर्मिती घडून आणल्या जाते. आणि ही जी काही प्रोसेस आहे ही कशाद्वारे ऑकर्स होते, मायटोटिक सेल डिव्हिजनद्वारे. कशाद्वारे होत असते, असेक्सुअल हे कसं आहे, युनिपॅरेंटल आहे. युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन लक्षात ठेवायचे, एकच सजीव असतो, एका सजीवापासून प्रजनन घडून येत असतं. देन ही जी काही प्रोसेस आहे ही कोणत्या ह्याच्याद्वारे घडून येत असते, मायटॉटिक सेल डिव्हिजन. आपण पाहिलेलं आहे मागच्या चॅप्टर मध्ये, मायटोसिस आणि मिओसिस, सेल डिव्हिजन
चे 2 टाइप्स बघितलेली आहेत. मग ही जी काही प्रोसेस आहे तर ही कशाद्वारे कोणत्या डिव्हिजनद्वारे घडून येत असते? मायटोटिक सेल डिव्हिजन म्हणजे गुणसूत्री विभाजनाद्वारे घडून येत असते. अब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन, जर यामध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशनचं काय असेल, अब्सेन्स असेल, तर हा काय त्याच्यामधला एक ड्रॉबॅक आहे. तुम्हाला जर असेक्सुअल रिप्रोडक्शन मधला ड्रॉबॅक जर विचारला तर तो ड्रॉबॅक काय आहे? अब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन. ड्रॉबॅक ड्रॉबॅक काय आहे असेक्सुअल रिप्रोडक्शन मधला? अब्सेन्स, यामध्ये काय उपस्थित नसतात? जेनेटिक रिकॉम्बिनेशन. जेनेटिक रिकॉम्बिनेशन हे काय असतं? यामध्ये अब्सेंट असतं. म्हणजे जननिक जे विचलनाचा या प्रोसेसमध्ये, या रिप्रोडक्शन मध्ये काय आपल्याला अभाव दिसून येतो. परंतु यामध्ये फायदा पण आहे, ऍडव्हान्टेज पण आहे. यामध्ये ड्रॉबॅक तर आहे पण ऍडव्हान्टेज पण आहे. याच्यामध्ये ऍडव्हान्स काय आहे, ऍडव्हान्टेज काय आहे, फायदा काय आहे यामध्ये? तर पहा, फास्ट प्रोसेस इज ऍडव्हान्स ऑफ दिस रिप्रोडक्टिव्ह मेथड. या मेथड मध्ये फास्ट प्रोसेस घडून येत असते. म्हणजे रिप्रोडक्शनची जी प्रोसेस आहे ती कशी घडून येते? फास्ट प्रोसेस. हा एक काय त्यामधला ऍडव्हान्टेज आहे. म्हणजे यामधला एक फायदा आहे की ही प्रोसेस कशी घडून येते? फास्ट, जलद गतीने घडून येत असते. तसं सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये घडून येत नाही, हे स्लो प्रोसेस आहे. परंतु असेक्सुअल रिप्रोडक्शन जे आहे याचा ऍडव्हान्टेज काय? ही फास्ट प्रोसेस आहे, वेगाने होणारं प्रजनन हा या पद्धतीचा काय फायदा असल्याचा आपल्याला दिसून येतं. आलंय लक्षात इथपर्यंत सर्वांच्या? हो. आता पहा, आपलं जे काही असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे तर हे असेक्सुअल रिप्रोडक्शन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये पण घडून येतं आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये पण घडून येतं. मग युनिसेल्युलर मध्ये कसं घडून येतं आणि मल्टीसेल्युलर मध्ये कसं घडून येतं हे आपल्याला पाहायचंय. ठीक आहे. असेक्सुअल रिप्रोडक्शन जे आहे हे 2 ऑर्गॅनिझम्स मध्ये घडून येतं, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर मध्ये. आपण फर्स्टली कशामधलं बघणार आहोत? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये. थोडंसं ओपन आहे साऊंडचं ऑप्शन बंद करा. तर नेक्स्ट पॉइंट पाहायचं आपल्याला, असेक्सुअल रिप्रोडक्शन. Asexual reproduction in unicellular organism. आता हे जे काही असेक्सुअल रिप्रोडक्शन जे आहे तर हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये 3 प्रकारे घडून येतं. पहा किती? 3 प्रकारे घडून येतं. मग ते 3 प्रकार कोणते आहेत? बायनरी फिजनद्वारे, बायनरी फिजन. त्यानंतर सेकंड आहे मल्टिपल फिजन आणि थर्ड आहे बडिंग. 3 प्रकारे काय घडून येतं? असेक्सुअल रिप्रोडक्शन जे आहे हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये घडून येत असतं. ओके. आता यामध्ये आपल्याला फर्स्ट पाहायचं आहे, फर्स्ट प्रोसेस पाहायची बायनरी फिजन.
बायनरी फिजनद्वारे असेक्सुअल रिप्रोडक्शन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये कसं घडून येतं हे आपल्याला पाहायचं आहे. आता या बायनरी फिजन्स मध्ये पहा कशाचा समावेश होत असतो हे आपल्याला फर्स्टली माहिती असणं आवश्यक आहे. बायनरी फिजन जे आहे हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तर तुम्हाला माहिती आहे, अमिबा आहे, पॅरामिशियम आहे, युग्लिना आहे. तर हे काय आहेत, सगळे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. ओके, त्यानंतर प्रोटोझोआ, प्रोकॅरियोटिक्स like bacteria, then protist like amoeba, paramecium, euglena हे काय प्रोटिस्ट आहेत. then eukaryotic cell organelles like mitochondria and chloroplast perform asexual reproduction by a binary fission. आता हे बायनरी फिजन जे आहे हे बायनरी फिजन असेक्सुअल रिप्रोडक्शन द्वारे कोणाकोणामध्ये घडून येतं हे माहिती असणं आवश्यक आहे. कोणाकोणामध्ये घडून येतं बायनरी फिजन जे आहे प्रो कॅरिओटिक्स, प्रोकॅरियोटिक. मग हे कोणते आहेत प्रोकॅरियोटिक्स लाईक बॅक्टेरिया, यामध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन घडून येतं बॅक्टेरियाज मध्ये. देन प्रोटिस्ट, प्रोटिस्ट कोणते आहेत, आदिजीव आपण म्हणतो त्याला, तर ते कोणते आहेत, अमिबा. कोणते आहेत, अमिबा. देन आणखी पॅरामेशियम, युग्लिना, एक्सेट्रा. पॅरामेशियम, युग्लिना. देन त्यानंतरचा आहे पहा आणखी कोणते आहेत जे की बायनरी फिजन्स घडून आणत असतात. कशामध्ये आहेत रे, लाईक युकॅरियोटिक्स मध्ये सेल ऑर्गॅनल्स, मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट. युकॅरियोटिक सेल ऑर्गॅनल्स लाईक कोणते, मायटोकॉन्ड्रिया and क्लोरोप्लास्ट. ठीक आहे, मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट या एवढ्या यांच्यामध्ये काय घडून येतं, असेक्सुअल रिप्रोडक्शन घडून येत असतं बायनरी फिजनद्वारे. आले लक्षात. दे परफॉर्म असेक्सुअल रिप्रोडक्शन बाय बायनरी फिजन. या सगळ्यांमध्ये जसं की आदिकेंद्रकी सजीव बॅक्टेरिया आहेत, जीवाणू. देन आदिजीव प्रोटिस्ट लाईक अमिबा, पॅरामेशियम अँड युग्लिना. देन युकॅरियोटिक सेल ऑर्गॅनिझम्स कोणते आहेत, युकॅरियोटिक सेल ऑर्गॅनिझम्स, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट. They perform the asexual reproduction by binary फिजन्स. ओके, देन पहा या प्रोसेस मध्ये जे काही पॅरेंटल सेल असतात तर ते काय होतात, डिव्हाइड होतात. पॅरेंटल सेल्स डिव्हाइड होतात आणि त्यापासून टू सिमिलर डॉटर सेल्स आर फॉर्म. काय होतं, एक पॅरेंटल सेल असतो. फॉर एक्झाम्पल काय आहे, अमिबा आहे. अमिबाचं तर त्याला शेप वगैरे नसतो हे आपल्याला माहिती, कसंही काढलं तरी काय होऊन जातो, तो अमिबा होऊन जातो. ओके, हा अमिबा आहे आणि हा काय पॅरेंटल सेल आहे. पॅरेंटल सेल आहे, मूळ पेशी आहे. तर या मूळ पेशीपासूनच काय तयार होतात, टू डॉटर सेल्स आर फॉर्म. म्हणजे हेच काय होतं, केंद्रकाचं त्यांचं विभाजन होतं. त्यानंतर त्यांचं जे काही सेल्स असतात, पेशी असतात, त्यांचं हे काय होतं, विभाजन होऊन जातं. त्यामध्ये असलेले क्लोरोप्लास्ट वगैरे त्यांचं हे काय होतं, विभाजन होऊन जातं. ठीक आहे, मग आता हे जे काही सेल्स असतात, हे जे अमिबा आहे याचं काय होणार आहे, डिव्हायडेशन होणार आहे आणि यापासूनच काय होतात, टू डॉटर सेल्स आर फॉर्म. म्हणजे यापासूनच काय होतात, या अमिबापासूनच दोन डॉटर अमिबा तयार झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आले लक्षात. म्हणजे याच्यामध्ये केंद्रकाचे विभाजन होणार आहे आणि त्यामध्ये असलेले जे काही सेल ऑर्गॅनल्स असतील त्यांचं हे काय घडून येतं, विभाजन घडून येतं. हे सिंगल सेल आहे पहा, अमिबा म्हणजे एक सिंगल सेल आहे
आणि याचं डिव्हायडेशन झालं की काय काय होतात, टू डॉटर सेल्स आर फॉर्म. ही प्रोसेस लक्षात ठेवायची. या प्रोसेस मध्ये पॅरेंटल सेल्स पासून काय होतात, टू सिमिलर सारख्याच काय तयार होतात, डॉटर cells are formed, and these binary fusions occurs either by mitosis or अमायटोसिस. ही जी काही बायनरी फ्युजन्स जी आहे तर ही बायनरी फ्युजन कशाद्वारे घडून येत असते, ऑकर्स मायटोसिस और अमायटोसिस. मायटोसिस गुणसूत्री विभाजनाने घडून येत असते किंवा विभाजन सूत्री, आणि असूत्री किंवा असूत्री विभाजनाने घडून येत असते बायनरी फ्युजन्स. मग आता यामध्ये पहा आपल्याला 3 प्रकारचं बायनरी फ्युजन्स दिसून येतं. एक आहे सिंपल बायनरी फ्युजन, सेकंड आहे ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन आणि थर्ड आहे लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन. तर या बायनरी फ्युजन जे आहेत हे 3 प्रकारे आपल्याला घडून आल्याचं दिसून येतं. मग आता हे 3 प्रकार आपल्याला पाहायचे. पहा बायनरी फ्युजनचे सोपे आहेत. सिंपल बायनरी फ्युजन, ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन आणि लॉन्जिट्युडिनल बायनरी फ्युजन. ओके, असं 3 प्रकारे काय घडून येतं, बायनरी फ्युजन घडून आल्याचं आपल्याला दिसून येतं. फर्स्टली आपल्याला सिंपल बायनरी फ्युजन पाहायचंय. म्हणजे साधं जे काही विभाजन आहे, द्विविभाजन कसं घडून येतं हे आपल्याला पाहायचंय. तर पहा यामध्ये ऍक्सिस ऑफ फ्युजन अँड डिव्हिजन इज डिफरंट इन अ डिफरंट प्रोटिस्ट. वेगवेगळ्या आदिजीवांमध्ये विभाजनाचा अक्ष कसा असतो या ठिकाणी वेगवेगळा असतो. ऍक्सिस ऑफ फ्युजन और डिव्हिजन. बरोबर, दोनच मिनिटं थांबा. ओके, पटकन घेऊन टाकू आपण एवढं. पहा सिंपल बायनरी फ्युजन जे आहे यामध्ये काय घडून येतं, ऍक्सिस ऑफ फ्युजन और डिव्हिजन इज अ डिफरंट फॉर डिफरंट प्रोटिस्ट. म्हणजे वेगवेगळे जे काही प्रोटिस्ट असतात, आदिजीव असतात, तर त्या आदिजीवांसाठी जो अक्ष असतो हा वेगवेगळ्या आदिजीवांसाठी कसा असतो, हा अक्ष वेगवेगळा असतो. ओके, ऍक्सिस ऑफ फ्युजन और डिव्हिजन, फ्युजन आणि डिव्हिजन एकच आहे, पण त्यांचा जो अक्ष असतो विभाजनाचा हा डिफरंट प्रोटिस्ट साठी कसा असतो, डिफरंट असतो. फॉर एक्झाम्पल अमिबा जो आहे हा डिव्हाइड एनी प्लेन ड्यू टू द लॅक ऑफ स्पेसिफिक शेप. अमिबा जो आहे, अमिबा आपण काढलेला तर हा कोणत्याही प्लेन मध्ये कोणत्याही अक्षामध्ये आपण त्याचं डिव्हायडेशन करू शकतो. असंही करू शकतो, असंही उभंही करू शकतो, आडवंही करू शकतो, तिरपंही करू शकतो. कोणत्याही प्लेन मध्ये आपण या अमिबाचं काय करू शकतो, डिव्हायडेशन करू शकतो, कारण की याला एक स्पेसिफिक शेप जो असतो तर तो अमिबाला नसतो. त्यामुळे याचं वेगवेगळ्या प्लेन मध्ये, अक्षामध्ये, ऍक्सिस मध्ये आपण त्याचं डिव्हायडेशन करू शकतो. आणि तेव्हा ही कोणती प्रोसेस होत असते, इट इज अ सिंपल बायनरी फ्युजन. यामध्ये काय असतं, ऍक्सिस ऑफ फ्युजन अँड डिव्हिजन इज अ डिफरंट फॉर डिफरंट प्रोटिस्ट ड्यू टू द लॅक ऑफ देअर शेप. त्यांचा विशिष्ट अशा प्रकारचा जो आकार असतो तो त्यांना नसतो. त्यामुळे ते आपण कोणत्याही अक्षामध्ये काय करू शकतो, त्यांना डिव्हाइड करू शकतो. हे कोणत्या बायनरी फ्युजनद्वारे, सिंपल बायनरी फ्युजन. देन आहे पहा ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन. ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन जे आहे हे पॅरामेशियम मध्ये घडून येतं. पॅरामेशियम मध्ये, कारण की ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन जे आहे हे आडवं द्विविभाजन असतं. कारण की पॅरामेशियम पहा अशा प्रकारचा पॅरामेशियम असतो, आपल्याला माहिती आहे. ओके, आणि याचं जे विभाजन आहे तर हे विभाजन कशाद्वारे घडून येत असतं, ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन. म्हणजे आडवं काय होतं, द्विविभाजन घडून येतं. आणि आडवं द्विविभाजन झाल्याच्या नंतर वरचा भाग वरती आणि खालचा भाग काय होतो, एक नवीन शेप म्हणून
जगू लागतो. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, अशा प्रकारचं इथे एक काय तयार होणार, पॅरामेशियम तयार होणार आहे आणि त्यानंतर खाली एक काय होणार आहे, अशा प्रकारचा एक पॅरामेशियम आपल्याला तयार झाल्याचं दिसून येतं. ओके, आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आहेत पहा. जे काही न्यूक्लियस वगैरे आपल्याला दिसून येत आहे. न्यूक्लियस वगैरे काढायचे आपण काढलेलं नाहीये, पण काढावं लागतं. न्यूक्लियसचं या ठिकाणी डिफायडेशन घडून येत असतं जेव्हा हे ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन घडून येत असतं. देन लास्ट आहे पहा लॉंजिट्युडनल बायनरी फिजन. तर हे युग्लिनामध्ये घडून येत असतं. युग्लिनामध्ये लॉंजिट्युडनल बायनरी फिजन घडून येतं. या ठिकाणी अशा प्रकारचा युग्लिना असतो पहा. ठीक आहे, तर यामध्ये लॉंजिट्युडनल बायनरी फिजन घडून येतं. म्हणजे कोणतं, उभं द्विविभाजन. उभ्या प्रकारे म्हणजे त्याचा जो ऍक्सिस असतो, तर हा ऍक्सिस कसा असतो, वाय ऍक्सिस असतो. वाय ऍक्सिस, एक्स आणि वाय ऍक्सिस माहितीये, म्हणजे आपण वाय ऍक्सिस मध्ये याला कट करतो तेव्हा याचे काय होतात, असे दोन प्रकारचे समान टू सेल्स काय होतात, तयार झाल्याचं आपल्याला दिसून येतं. टू न्यू सेल्स आर फॉर्म बाय युग्लिना इन लॉंजिट्युडनल बायनरी फिजन्स. आणि यामध्ये एक्स ऍक्सिस मध्ये जर कट केलं तर काय होतात, ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन करून येत असतं. देन बायनरी फिजन परफॉर्म बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम ड्युरिंग अ फेवरेबल कंडिशन्स. आणि हे बायनरी फिजन जे आहे हे फेवरेबल कंडिशन म्हणजे जेव्हा अनुकूलित वातावरण असतं तेव्हाच ते घडून येत असतं. अँड दिस अवेलेबिलिटी ऑफ ॲब्युरंट फूड मटेरियल. आणि जेव्हा त्यांना पुरेशा प्रमाणामध्ये काय भेटलेलं असेल, अन्न मिळालेलं असेल, तेव्हाच हे काय होतं, बायनरी फिजन घडून येत असतं. आलंय लक्षात बायनरी फिजन सर्वांच्या? हो. ओके, देन नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण हे जे काही रिप्रोडक्शन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मधलं कोणतं पाहायचंय आपल्याला, मल्टिपल फिजन आणि बडिंग, हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये असणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबू. सर्वांना बाय.